हॅलो मंडळी, आपलं आपल्याच जवळच्या व्यक्तीसोबत कडाक्याचं भांडण होतं. आपला सगळा राग, आपली सगळी चिडचिड आपण व्यक्त करून मोकळे होतो. आपण समोरच्या व्यक्तीला खूप बोलतो, जे त्या क्षणी आपल्याला रिअलाइज होत नाही. पण काही वेळानंतर आपलीच चूक आपल्या लक्षात येते की उगीच आपण विषय वाढवला, इतकं काही बोलण्याची गरज नव्हती. मग काय, आपल्याकडे सॉरीचं अस्त्र तयारच असतं. आपण जातो, त्या व्यक्तीची माफी मागण्याचा प्रयत्न करतो, त्या व्यक्तीला सॉरी म्हणण्याचा सुद्धा प्रयत्न करतो. पण ती व्यक्ती आपलं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतच नसते. आपलं सॉरी सुद्धा ऐकून घेतलं जात नाही. आपल्याकडे आपण असे का वागलो हे सांगण्यासाठी 100 कारणं असतात, ती सुद्धा ऐकून घेतली जात नाहीत. तरी सुद्धा फोर्सफुली आपण त्या व्यक्तीसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो. आपलं सॉरी अक्षरशः ढकलण्याचा प्रयत्न करतो त्या व्यक्तीकडे. तो तुम्ही जर असं काही करत असाल ना भांडण झाल्यानंतर, तर थोडं थांबा. त्या समोरच्या व्यक्तीला शांत होण्यासाठी त्याचा वेळ घेऊ द्या. शांत होण्यासाठी आणि तुमचं सॉरी ऍक्सेप्ट करण्यासाठी सुद्धा तो वेळ त्या व्यक्तीला देणं गरजेचं असतं. सो त्या व्यक्तीला सुद्धा शांत होऊ द्या आणि तुम्ही सुद्धा शांत व्हा. तरच ते अर्धवट राहिलेलं संभाषण पुढे सरकेल. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा रील जरूर शेअर करा आणि अशाच छान छान कॉन्टेंटसाठी फॉलो करायला विसरू नका.